नमस्कार, एमपी न्यूज मध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे. राहुरी तालुक्यात अक्षय कर्डिलेंची दमदार एंट्री, गावागावात भव्य रॅली, नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद. दिव्यंगत आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्यासारखा आमदार पुन्हा होणे नाही. कुटुंबातील सदस्याप्रमाणे तुम्ही दिलेला आधार माझी ताकद बनली. अक्षय कर्डिले, राहुरी. भारतीय जनता पार्टी व महायुतीचे अधिकृत उमेदवार अक्षय शिवाजीराव कर्डिले यांच्या प्रचाराचा राहुरी तालुक्यात जोरदार प्रचार सुरू झाला असून गावागावात निघालेल्या भव्य रॅलीने संपूर्ण तालुका दणाणून सोडलाय. तसेच धामोरी, तसेच बुद्रुक, तसेच खंडाबे बुद्रुक, खंडाखडांबे, सडे, गोटुंबे, तमनर, देसवंडी, राहुरी खुर्द व डिग्रस या गावांमध्ये काढण्यात आलेल्या प्रचार फेऱ्यांना नागरिकांचा अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. या भव्य रॅलीमध्ये शेकडो नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत कर्डिले यांच्यावर पुष्पवृष्टी करत जल्लोषात स्वागत केले. ठिकठिकाणी फटाक्यांची आतषबाजी, ढोल ताशांचा गजर आणि घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला होता. यावेळी नागरिकांनी भावना व्यक्त करत सांगितले की दिव्यंगत आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्यासारखा आमदार पुन्हा होणे नाही. सुखदुःखात, अवकाळी पावसात आणि प्रत्येक संकटात त्यांनी आमच्या सोबत उभे राहून आधार दिला. आता त्यांच्या मुलाला साथ देऊन त्यांना विधान भवनात पाठवण्याची जबाबदारी आमची आहे. अक्षय कर्डिले यांनीही भावनिक भाषण करत मतदारांशी संवाद साधला. ते म्हणाले, मनात इच्छा नसतानाही निवडणूक लढवावी लागते आहे, पण कुटुंबातील सदस्याप्रमाणे तुम्ही दिलेला आधार मला ताकद देतो आणि साहेबांपेक्षा जास्त प्रेम तुम्ही मला दिला आहे. राजकारणाच्या पलीकडे आपले नातं निर्माण झाले आणि ही नाळ कधीही तुटणार नाही. येत्या काळात विकास कामांच्या जोरावर साहेबांचे आणि आपल्या मतदारसंघाचे नाव आणखी उज्ज्वल करू. राहुरी तालुक्यात सुरू झालेल्या या दमदार प्रचार मोहिमेमुळे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापले असून अक्षय कर्डिले यांची वाढती लोकप्रियता विरोधकांसाठी मोठमोठे आव्हान ठरत असल्याचे चित्र दिसत आहे. प्रतिनिधी महेश कांबळे. अजितदादा गट, इतर मित्र पक्षाचे उमेदवार खऱ्या अर्थाने आणि माझं हे दादा जन्म झाले म्हणून आजपर्यंत लोकांनी आयडेंटिटी दिंडी ह्या गावातून काढली. खरं तर मला माझ्या कुटुंबाकडे काढायची होती, पण आमची आई वनिता भाऊ जन्म गावातून आणि वांबोरी जिल्हा परिषद गट तसेच खानामेखुर्द या ठिकाणी उपस्थित येत्या 23 एप्रिलला होती. या निमित्तानं आपल्या खडाबे गावामध्ये पुन्हा याच मंडपामध्ये अशी वेळ आपल्यावर येईल असं कुठलेही कार्यक्रम
साहेबांनी रावरी खुर्द साहेबांनी एका धडाक्यात मार्गी लावला. त्यानंतर राजेश्वर मंदिराच्या तिथे जो रस्ता होता काँग्रेसचा, प्रत्येक इलेक्शनला 2009 पासून तर 2024 पर्यंत ढगची ढग ह्या गावानी सगळ्यात जास्त अक्षय दादा ह्या गावातलं मतदान जाणार. तुम्हाला लाडक्या बहिणींना एक विनंती करतो, लाडक्या बहिणींना ह्या आता नवे कर्जमाफी सुद्धा 2004चा निकाल लागल्यानंतर आपल्याला डायरेक्ट तुमची स्वतःची 1.5 लाख होते ना. आज आपल्या राहुरी खुर्द गावामध्ये सर्व आपण मोठ्या संख्येने उपस्थित राहिलात. सर्व ग्रामस्थ मौज मजा मस्ती मध्ये रमते मन, निसर्गात नंदनवन साई बन. मौज मजा मस्ती मध्ये रमते मन, निसर्गात नंदनवन साई बन, साई बन. सुटीचा आनंद लुटू झाडी हिरवीगार, प्राणी पक्षी कारंजे धबधब्यांची धार. ला 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 ला. विरंगुळा विसाव्याचे वेचू क्षण, मौज मजा मस्ती मध्ये रमते मन, निसर्गात नंदनवन साई बन, साई बन. टेन्शन पासून राहू दूर, आनंद घेऊ पुरेपूर. हुरडा पार्टी वनभूषण या वैशिष्ट्यांसह अल्पावधीत लोकप्रिय झालेलं पर्यटन स्थळ साईबन.